ओके तर मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं टी क्रिएशनच्या पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आलेला आहे आणि नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओसुद्धा एकदम कडक झालेला आहे आणि तुम्हालाही आजचा व्हिडिओ आवडला असणारच. जर आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि मित्रांना शेअर करा. तर मित्रांनो, अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्याकरता तुम्हाला अलर्ट मशीन ॲप लागेल. हे ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. त्याकरता तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथून अलर्ट मशीन ॲप डाउनलोड करून घ्या. आणि मित्रांनो, आपल्या व्हिडिओ जे मटेरियल आहे ते सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट tdcreationary.in वरती मिळून जाईल. त्याकरता तुम्हाला गुगलवरती जायचं आहे, आपली वेबसाईट सर्च करून तिथून मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि तरी तुम्हाला मटेरियल डाउनलोड करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली मटेरियल डाउनलोड करण्याची, त्यावरती क्लिक करायचं आणि आपले सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला आपल्या व्हिडिओचं मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर मी त्यावरती एक व्हिडिओ तयार केलेला आहे, हाऊ टू डाउनलोड मटेरियल. त्याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या आणि मटेरियल डाउनलोड करून घ्या. आणि मित्रांनो, आपल्या मटेरियलला कसल्याही प्रकारचं पासवर्ड नाही. आपलं जे सर्व मटेरियल आहे एकदम फ्रीमध्ये आहे, ठीक आहे. आणि मित्रांनो, तरी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि तुम्हाला मेसेज करा, ठीक आहे. तिथे मी रिप्लाय देत असतो. मला तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला अलर्ट मशीन ॲपच्या मेन विंडोवरती येऊन जायचं आहे आणि मेन विंडोवरती आल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दोन प्रोजेक्ट दिसून जातील, सॉन्ग बिटमार्क प्रोजेक्ट आणि 3D इफेक्ट प्रोजेक्ट. तर हे दोन्ही प्रोजेक्ट तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरून अलर्ट मशीन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्या, ठीक आहे. तर हे दोन प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर सॉन्ग बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. त्याकरता तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सॉन्ग बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुमच्यापुढे काही अशा प्रकारे इंटरफेस येऊन जाईल, तुम्ही बघू शकता. तर पुढे अशा प्रकारे बिटमार्क दिलेली आहे आणि तुम्हाला काही ग्रुप्स ॲड करून दिलेले, ठीक आहे. आता तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगतो कशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ एडिट करायचा आहे, ठीक आहे. तर तुम्हाला सर्वात अगोदर येऊन जायचं मित्रांनो 14.24 सेकंदावरती, ठीक आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला प्लस आयकॉनचा वापर करायचा आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला फोल्डर वगैरे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे अशा प्रकारे काही फोटोज येऊन जातील, ठीक आहे. तर तुम्हाला मित्रांनो सर्वात अगोदर पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि तो फोटो तुम्हाला अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे. तुम्ही कोणाचे फोटो या व्हिडिओमध्ये यूज करू शकता, ठीक आहे. तर हे बघा, अशा प्रकारे ते मी फोटो ॲड करून घेतला आहे आणि या फोटोला तुम्हाला अशा प्रकारे याची साईज तुम्हाला अशा प्रकारे कमी करून घ्यायची, ठीक आहे. तर याची साईज जी मित्रांनो तुम्हाला 620पर्यंत अशा प्रकारे करून घ्यायची, ठीक आहे. तर मी याची साईज अशा प्रकारे 620पर्यंत करून घेतो, ठीक आहे. आणि त्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲड करायचा मित्रांनो आणि त्याला अशा प्रकारे इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे आणि त्याची साईज अशा प्रकारे कमी करून घ्यायची आहे, ठीक आहे. तर काही अशा प्रकारे तुम्हाला इथे फोटो ॲड करून घ्यायचा, ठीक आहे. तर तुम्हाला साईज कमी करायला याला अवघड जाईल तर तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो, त्या ट्रिकनुसार तुम्ही हा फोटो ॲड करा, ठीक आहे. त्याकडे तुम्हाला बॅक यायचं आहे, आपला 3D इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि तो प्रोजेक्ट ओपन केला की त्यामध्ये मी पहिला फोटोचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. तर हा जो पहिला इफेक्ट आहे कॉपी करून घ्यायचा. नंतर बॅक या आपल्या सॉन्ग बिटमार्क प्रोजेक्टवरती येऊन जा, चालू प्रोजेक्टवरती. आणि चालू प्रोजेक्टवरती आल्यानंतर आपण जे याला इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचं, ठीक आहे. तर काही अशा प्रकारे आहे ते इफेक्ट पेस्ट होऊन जाईल आणि पुढे सुद्धा अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे. आणि यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, ही पहिलीवाला जो फोटो आहे हा फोटो इथून अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर तुम्हाला इथे येऊन जायचं आहे आणि ते अशा प्रकारे हा फोटो इथेच ॲड करायचा आहे आणि त्याला व्यवस्थित इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर कलर अँड फिल्म जाऊन हा फोटो इथून चेंज करून घ्यायचा आहे. तर दुसरा फोटो इथे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि एकदम सोप्या पद्धतीने इथे फोटोसुद्धा ॲड होऊन जाईल. अशा प्रकारे पेस्ट लेअर करायचं आहे आणि अशा प्रकारे इथे फोटो ॲड करायचा आहे. हे माझा डबल बीट सोडून द्यायची, ठीक आहे. तर अशा प्रकारे फोटो ॲड करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कलर अँड फिल्म जाऊन अशा प्रकारे इथून फोटो चेंज करून घ्यायचा आहे. आणि हे जे फोटो आहे सर्व 4:5 मध्ये क्रॉप केलेला असावं, ठीक आहे. तर मी एक एक करून हे जे सर्व फोटो आहे इथे तुमच्या पुढेच अशा प्रकारे इथे ॲड करून घेतो आहे. तर हे बघा, अशा प्रकारे इथे आपले फोटो ॲड करून झालेले आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आपला 3D इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. 3D इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथे एक अशा प्रकारे एक बॉर्डर दिसेल तुम्हाला. 3G बॉर्डर आहे, इथून अशा प्रकारे कॉपी करून घ्यायची आहे आणि बॅक येऊन जायचं आहे. आणि बॅक आल्यानंतर तुम्हाला आपल्या सॉन्ग बिटमार्क प्रोजेक्टवरती येऊन जायचं आहे आणि सॉन्ग बिटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला हे जे डबल बिटमार्क आहे इथे अशा प्रकारे लेअर पेस्ट करून द्यायची आणि लेअर अशा प्रकारे इथे खाली ओढून घ्यायची आणि याला अशा प्रकारे पुढच्या बिटमार्कपर्यंत अशा प्रकारे इथे ओढून घ्यायचं आहे.
तर ही जी लेअर आहे अशा प्रकारे ते व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जाईल, तुम्ही बघू शकता. पुन्हा पुढे यायचं आहे, जिथे डबल बिटमॅप आहे तिथे अशा प्रकारे ही लेअर पेस्ट करायची आणि ही जी लेअर अशा प्रकारे पेस्ट झाल्यानंतर या लेअरला तुम्हाला पुढच्या बिटमॅपपासून टाईम ड्युरेशनच्या ऑप्शनने अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला पुन्हा पुढे यायचं आहे, जिथे डबल बिटमॅप आहे तिथे अशा प्रकारे ही लेअर पेस्ट करायची. मी तुम्हाला ज्या प्रकारे दाखवत आहे त्या प्रकारे तुम्हाला इथे अशा प्रकारे ते लेअर पेस्ट करून घ्यायची, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व जे फोटो आहे त्यासमोर तुम्हाला अशा प्रकारे लेअर पेस्ट करायचे आहे, ठीक आहे. तर हे बघा अशा प्रकारे ते लेअर आपले पेस्ट झालेले आहे. आणि या बॉर्डर जे आहे या बॉर्डरचे कलर तुम्हाला चेंज करायचं असेल तर बॉर्डर स्टॉकमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला जो पण कलर आवडत असेल तो इथून सिलेक्ट करून घ्यायचा, ठीक आहे. अशा प्रकारे इथून कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर आपलं जी लास्टवाली स्टेप आहे ती झालेली. आता सुरुवातीची स्टेप बघूया, ठीक आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे 2 ग्रुप दिलेले आहेत. तुमचा जर मोबाईल हँग होत नसेल तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं, हे डॉलचे ऑप्शन ऑन करून घ्यायचे. जर हँग होत नसेल तर तुम्ही अशा प्रकारेच राहू द्या, ठीक आहे. तर हे बघा अशा प्रकारे तुम्हाला ग्रुप्स ॲड करून इफेक्ट एकदम तयार करून दिलेला आहे. तुम्हाला यामध्ये फक्त फोटोज चेंज करायचे. फोटोज चेंज करण्याकरता तुम्हाला पहिला जो ग्रुप आहे यावरती जायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर एडिटवरती क्लिक करायचं आहे. एडिटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे काही अशा प्रकारे इंटरफेस येऊन जाईल. अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतर तुमच्यापुढे काही अशा प्रकारे हे जे 4 फोटोज आहे तुम्हाला दिसून जातील, ठीक आहे. तर हे जे 4 फोटो आहे तुम्हाला हे 4 फोटो इथून रिप्लेस करून घ्यायचे, ठीक आहे. तुम्हाला ज्याचा कोणाचा बड्डेचा व्हिडिओ बनवायचा असेल तुम्हाला त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. सॉरी मित्रांनो, तुम्ही बड्डेचा व्हिडिओसुद्धा बनवू शकता, कोणताही व्हिडिओ बनवू शकता, ठीक आहे. तर तुम्हाला ज्याचा कोणाचा व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिल्म जायचे तुम्हाला अशा प्रकारे फोटो रिप्लेस करून घ्यायचं आहे, ज्या प्रकारे मी तुम्हाला रिप्लेस करून दाखवतो. तर कलर अँड फिल्म जायचं आहे आणि तुम्हाला जो कोणाचा फोटो ॲड करायचा तुम्ही अशा प्रकारे ते चेंज करून घेऊ शकता. फक्त फोटो 4:5 मध्ये क्रॉप असलेले पाहिजेत. 4:5 मध्ये फोटो क्रॉप असले की फोटो व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जाईल, ते बघू शकता. तर याच पद्धतीने तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने हे जे सर्व फोटो आहे हे सर्व फोटो मला इथून चेंज करून घ्यायचे. तर काही अशा प्रकारे ते फोटो चेंज झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर हे बघा पहिला जो ग्रुप आहे यामधील फोटो चेंज झालेले तुम्ही बघू शकता. आणि त्याच प्रकारे तुम्हाला दुसरा जो ग्रुप आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथून सुद्धा अशाच प्रकारे कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला अशा प्रकारे फोटो चेंज करून घ्यायचा आहे, ठीक आहे. अशा प्रकारे तर तुम्ही अशा प्रकारे इथून फोटो चेंज करून घ्या, ठीक आहे. तर हे बघा अशा प्रकारे ते फोटो चेंज झाले आपले. तुम्हाला जास्त काही करायचं काम नाही, फक्त फोटो चेंज करायचे, ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे फोटो चेंज करायचे आणि पुढचा आपला व्हिडिओ तयार झालेला आहे, ठीक आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे पुन्हा आणि आपला 3D इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. 3D इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ते 2 डॉटवाले लेअर दिसतील. तर हे जे 2 लेअर्स आहेत या दोन्ही लेअर्स ते सिलेक्ट करायचे आहेत आणि सिलेक्ट केल्यानंतर हे दोन्ही लेअर्स वगैरे कॉपी टू लेअर्स करून घ्यायचे. कॉपी टू लेअर्स केल्यानंतर तुम्हाला आपल्या सॉन्ग बिटॉक प्रोजेक्टवरती येऊन जायचं आहे. सॉन्ग बिटॉक प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला याला अशा प्रकारे ते पेस्ट करून द्यायचे, ठीक आहे. तर याला इथे अशा प्रकारे पेस्ट होऊन जाते. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पहिल्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, लास्टला येऊन जायचं अशा प्रकारे आणि इथे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्या प्रकारे लेअर्स ओढून घ्यायची, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा यायचं आहे आणि लास्ट लेअर अशा प्रकारे लेअर दुसरी लेअर अशा प्रकारे इकडे ओढून घ्यायची, ठीक आहे. तर हे जे दोन्ही लेअर्स आहेत हे अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओवरती ॲडजस्ट होऊन जातील, ठीक आहे. तर अशा प्रकारे ते डॉट्सवाले लेअरसुद्धा ॲड झालेले आहेत, ठीक आहे. मित्रांनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ तयार झालेला आहे. त्यानंतर सेटिंगच्या बाजूला यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि इथून व्हिडिओ आपल्या एक्सपोर्टिंगला चालू करून द्यायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आपण आता भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ येईपर्यंत आपल्या चॅनलवर बाकीचे व्हिडिओ बघत चला, ठीक आहे.